जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे। आज 9वा दिवस आहे। सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीच्या मागणीवरती जरांगे ठाम आहेत। तर आज सकाळी 10 वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यात ते काय बोलणार याकडे अनेकांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्याच्या दौऱ्यावरती आहेत। पाचगणीत मुख्यमंत्री शिंदेंचं दुपार दरम्यान आगमन होईल। त्यानंतर शिंदे आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला उपस्थिती लावणार आहेत। तसंच स्ट्रॉबेरी विथ सीएम हा अभिनव उपक्रम देखील राबवला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आज आदित्य ठाकरेंचा दौरा असणार आहे। आदित्य ठाकरे ठाण्यात येऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील आणि शिवसेनेतील फुटीनंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखडी मतदारसंघातील जाहीर राजकीय कार्यक्रमात आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत। एकीकडे गावाचा विकास व्हावा म्हणून प्रत्येक गावकरी आपलं गाव पालिकेत समाविष्ट व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात, तर दुसरीकडे आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडी आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांनी पालिकेत समाविष्ट होण्याला विरोध केलाय। हिंजवडी गावातील गावकरी स्वतंत्र नगरपालिकेसाठी आग्रही आहेत। एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील अकोला दौऱ्यावरती आहेत। जलसा या हालाते हजरा या कार्यक्रमाच्या निमित्तानं असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील अकोल्यात येत आहेत। संध्याकाळी 6 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे। समृद्धी महामार्गावर गस्तीसाठी असलेल्या पोलिसांच्या वाहनांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून डिझेलच नाही, त्यामुळे काही वाहनं जागीच उभी आहेत। त्यामुळे महामार्गावरील पोलिसांची गस्त गेल्या 15 दिवसांपासून थांबली आहे। समृद्धी महामार्गावरील डिझेल पंप चालकांचं बिल थकल्यामुळे त्यांनी पोलिसांच्या वाहनांना डिझेल द्यायला नकार दिलाय। जळगावातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील हिवरा मध्यम प्रकल्पाचा डावा कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले। दरवाजे नादुरुस्त झाल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आणि या घटनेतील दोषींवरती कारवाईची मागणी नागरिक करत आहेत। वाशिममध्ये धक्कादायक घटना घडली। एका मित्रानंच त्याच्या मित्राची निर्घृण हत्या केली। दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर मित्राच्या मानेवरती कुऱ्हाडीचा घाव घालून त्याची हत्या करण्यात आली आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। सांगलीच्या कासेगावमध्ये आयोजित केलेल्या जयंत केसरी बैलगाडा शर्यतीत अनेक बैलजोडींनी सहभाग घेतला, तर सातारच्या रायफल आणि शंभू बैलजोडीनं जयंत केसरी पटकावत एक 1 BHK फ्लॅट जिंकलाय आणि विजेत्या बैलगाडी चालकांना माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आलं। धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे। कवठा गावात 8 दिवसांपासून आंदोलनकर्त्यांनी काही न खाता पिता उपोषणाला सुरुवात केली आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा दिलाय। धाराशिवमध्ये जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी तरुणांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं, मात्र जरांगे पाटलांनी आदेश दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी अखेर 6 दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं। जरांगे पाटील जसं सांगतील त्या पद्धतीनं पुढे आंदोलन करू असा इशारा तरुणांनी दिला। शिवजयंती निमित्तानं शहापुरातील पंचायत समिती येथील शिवतीर्थाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। धूमधडाक्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी शहापुरात जोरदार तयारी सुरू आहे। भिवंडी पोलिसांनी धडक कारवाई करून सिल्वर बारमधील अश्लील वर्तन करणाऱ्या 25 बारबालांसह 54 जणांवरती कारवाई केली आणि या 54 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलंय। पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतूवरती मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले, त्यामुळे आज दुपारपर्यंत अटल सेतू वाहतुकीसाठी बंद असेल। देशभरातील सगळ्यात मोठ्या सागरी सेतूवरती पहिल्यांदाच असं मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले आणि मुंबईकर देखील 22 किलोमीटर लांब सेतूवरून धावण्यासाठी उत्सुक आहेत। कोल्हापुरातील शिवसेनेच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती तोफ डागली। त्यांना सत्तेचा मोह 2004 पासून होता अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली। धनुष्यबाण मिळाल्यानंतर शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटी रुपये आम्हाला मिळायला पाहिजेत असं पत्र त्यांनी आम्हाला पाठवलं, मग तुम्ही कसले आरोप करतायत असा सवाल शिंदेंनी केला। बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होतं, आता मातोश्री उदास झाली आहे। जिथून वाघाची डरकाळी येत होती आता तिथे रडण्याचे आवाज येतोय, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली। महायुतीच्या 45 जागा निवडून आणण्याचा या अधिवेशनामध्ये संकल्प झाल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली। निवडणूक आणि पक्ष संघटनेतील सर्व निर्णय एकमुखी घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना असतील याचा ठराव आम्ही एकमुखानं केलेला आहे, असं देखील मंत्री देसाई म्हणाले। ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या शिवडी मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा पार पडली। यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटावरती टीका केली। सभा घेण्यासाठी आपल्याला भाड्याची माणसं आणावी लागत नाहीत असं म्हणत एकनाथ शिंदेंना
आदित्य ठाकरेंनी खोचक टोला लगावला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यानिमित्तानं पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक उद्या होते. या बैठकीत भाजप शासित राज्यातील सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असतील. नवी दिल्लीमध्ये भाजपकडून 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी निवडणुकीसाठी विजयाचा मंत्र दिला. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनानं अधिवेशनाचा समारोप होणार आहे. रायगड मतदारसंघातून लोकसभेसाठी भाजपकडून धैर्यशील पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान रायगड दौऱ्यावरती आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडमधून सुनील तटकरे यांनाच लोकसभा उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे रायगड लोकसभा निवडणूक उमेदवारीवरून भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात शरद पवार गटाच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली. महाराष्ट्रातील बहुजनांना संघटित करण्यासाठी शरद पवार गट प्रयत्नशील आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवरती निशाणा साधला. माझ्या नादी लागू नको, शहाणा हो, नाहीतर भिंतीला धडका घ्याव्या लागतील असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. राजकीय नेते जर आरक्षणात कमकुवतपणा दाखवत असतील तर त्यांचा सुपडा साफ होईल असा इशारा जरांगेंनी दिला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड पिशोर मार्गावरती मराठा समाजानं रास्ता रोको केला आणि कायदा करून मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सांगलीच्या जतमध्ये बंद पुकारण्यात आला. या बंदला नागरिक आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान जतमधून भव्य बाईक रॅलीही काढण्यात आली. बीडच्या माजलगाव शहरामध्ये मराठा आरक्षणासाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव एकवटल्याचं दिसलं. सकल मराठा समाजाकडून सोलापूरच्या बार्शी लातूर महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडोंच्या संख्येनं ट्रॅक्टर आणि गाड्यांसह मराठा बांधव रस्त्यावरती उतरले होते. मराठा समाजाकडून उदगीरमधील शाळा आणि दुकानं बंद ठेवण्यात आली, तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उदगीरमध्ये बंद पाळण्यात आला. बंदमध्ये सहभागी होत व्यापाऱ्यांनी जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. पालघर जिल्ह्यात निकृष्ट दर्जाचं धान्य पुरवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अंगणवाड्यांमध्ये शासनाकडून लहान बालकं, स्तनदा माता, गरोदर महिलांना हे धान्य पुरवलं जातं. डहाणूमध्ये वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात किडे सापडलेत. या प्रकारानंतर संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील जनतेला हक्काची आरोग्य सेवा मिळावी आणि जन आरोग्य अभियानाची राज्यव्यापी आरोग्य हक्क संसद पार पडली. राज्यामध्ये आरोग्य सेवा हक्क कायदा लागू करावा असा ठराव संसदेत एकमतानं मंजूर करण्यात आला. बीडमध्ये टायपिंग परीक्षेत घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. परीक्षा केंद्रात 85 विद्यार्थी गैरहजर होते, तरी देखील ऑनलाईनमध्ये हजर दाखवले गेले. ही परीक्षा परिषदेच्या तक्रारीनंतर या प्रकरणातील दोषींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. जळगावातील रिंगणगावमध्ये 3 वर्षांपासून पूर्णवेळ ग्रामसेवक नाही, त्यामुळे ग्रामस्थांना पाणी पुरवठ्यासह अन्य मूलभूत सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. मुबलक पाणी असूनही योग्य नियोजन नसल्यानं ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. लातूरच्या निलंग्यामध्ये शेततळ्यात 8 फूट लांबीची मगर आढळली. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागानं 200 किलोच्या या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं. ठाण्यातील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा अखेर उलगडा झालाय. 4 जानेवारीला त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपींना अटक झाली आणि आरोपींनी त्यांची हत्या करून घरातील दागिन्यांची चोरी केली होती. अटक केल्यानंतर चोरीचे दागिने सुद्धा पोलिसांनी जप्त केलेत. विशेष सीबीआय कोर्टानं नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली आहे. इंद्राणी मुखर्जीवरती आधारित होणाऱ्या मालिकेचं प्रसारण थांबवावं अशी सीबीआयनं कोर्टात आग्रही मागणी केली. येत्या 23 फेब्रुवारीला वेब सिरीजचं प्रसारण होणार असून 20 फेब्रुवारीला या संदर्भात सुनावणी होणार आहे. सचिन वाझेच्या कारागृहात पुस्तक लिहून देण्याच्या मागणीला कारागृह प्रशासनानं विरोध केलाय. त्याच्या या मागणीचा गैरवापर होऊ शकतो अशी भीती कारागृह प्रशासनानं व्यक्त केली आहे. अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी वाझे सध्या तळोजा कारागृहात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सोनाई गावाजवळ चर्चच्या पास्टरनं गरीब कुटुंबातील
असहाय्यतेचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दरम्यान पीडित मुलीच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। अहमदनगरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावरती उतरल्या आहेत। सोनईमध्ये भव्य मोर्चा काढत दोषींवरती कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत हर हर महादेवचा नारा देत सोलापूर विद्यापीठाकडून शिवराज्याभिषेक रॅली काढण्यात आली। विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी शिवराय जिजाऊ तसंच मावळ्यांची वेशभूषा परिधान करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला।